शूटिंग तरी कॅमेरा। नमस्कार, हे जे साहित्य आहे याचं नाव आहे गणनयंत्र म्हणजे मॅन्युअल कॅल्क्युलेटर। आपण जर पाहिलं या ठिकाणी 1 ते 9 अंक या बाजूला आणि वरच्या बाजूला देखील 1 ते 9 अंक लिहिलेले आहे। या साहित्याचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना एक अंकी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या चारी क्रिया ज्या आहेत त्यांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काळा रंग जो आहे तो गुणाकाराचं जे उत्तर येणार आहेत ते दाखवणार आहे, निळ्या रंगामध्ये बेरजीची उत्तर दाखवणार आहे, लाल रंगामध्ये वजाबाकीची आणि हिरव्या रंगामध्ये आपल्याला भागाकाराची उत्तरं मिळणार आहेत। आपण जर विद्यार्थ्याला सांगितलं की 8 अधिक 4 तर या ठिकाणी आपण जर पाहिलं ज्या ठिकाणी त्या दोन्ही संख्या एकत्र येतात 8 गुणिले 4 जर आपण केलं तर 8 चौक 32 येणार आहे। 8 आणि 4 यांची बेरीज जर केली तर उत्तर 12 येणार आहे। 8 वजा 4 तर उत्तर 4 येणार आहे आणि 4 या संख्येला जर 8 ने भागलं तर उत्तर 0.5 असं येणार आहे। कोणत्याही दोन संख्या घेतला तर यांना त्यांचं आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारी क्रियांची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। त्याच प्रकारे 2 ते 9 पर्यंत जे पाढे आहेत 2चा पाढा, 3चा, 4चा, 5चा पाड्यांचा देखील संकल्पना यामध्ये आपण विद्यार्थ्यांची घेऊ शकतो। अशा प्रकारे बहुउपयोगी मल्टीपर्पज यूजसाठी सगळ्यांना विनंती, ज्यांचाही चहा व नाश्ता झालेला आहे त्यांनी कृपया मुख्य सभागृहामध्ये लवकरात लवकर उपस्थित व्हायचे आहे। आजचे आपले प्रमुख अतिथी आलेले आहेत तेव्हा लवकरात लवकर त्यांना ऐकण्याकरिता आपण सर्वांनी मुख्य सभागृहामध्ये उपस्थित व्हायचे आहे। आपण जर पाहिलं विद्यार्थ्यांचे अंकज्ञान जे असते ते आपण ज्यावेळेस अंकज्ञान 1 ते 100 अंक शिकवत असतो त्यावेळेस विद्यार्थी 1 2 3 4 एक यांत्रिक पद्धतीने बोलत असतो। आपण जर त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने अंकांचं वाचन घेतलं तर विद्यार्थ्यांचं अंकज्ञान जे आहे ते पक्क होणार आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण सर्व जे 1 ते 100 अंक आहेत या ठिकाणी मी 40 पर्यंत अंक लावलेले आहेत। आपण याचा हा जो बोर्ड आहे आपण असा फिरवला की अंकांचा क्रम बदलतो 31, 21, 11, 1, 32, 22, 12, 2 पुन्हा आपण जर फिरवला तर उलट क्रम होतो 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 20, 19, 18, 17 पुन्हा आपण जर फिरवला की पुन्हा आपला जो क्रम आहे चौथा क्रम 10, 20, 30, 40, 9, 19, 40 अशा प्रकारे आपण एकदा अंक लावले आणि त्याला फिरवलं की आपल्याला काय होणार आहे 4 वेळा विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने अंक वाचन करणार आहे। त्याचप्रमाणे रोमन संख्याचिन्ह असतील, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह असतील त्यांचं वाचन करून घेऊ शकतो। संख्यांचं वाचन आपल्याला घ्यायचं समजा या ठिकाणी 623, 415, 807 तीन संख्या लावलेल्या आहेत। यांचं वाचन करून झालं फिरवला की आपल्याला पुन्हा 3 अंकी 3 नवीन संख्या मिळतात। पुन्हा आपण बोर्ड फिरवला पुन्हा आपल्याला 3 अंकी संख्या मिळतात। पुन्हा बोर्ड फिरवला पुन्हा आपल्याला 3 नवीन 3 अंकी संख्या मिळतात। म्हणजे एकदा आपण अंक लावले की आपल्याला 12 संख्या एकाच वेळेस विद्यार्थी वाचन करू शकतो। त्यानंतर या ठिकाणी बेरीज 73 अधिक 62 यांची आपल्याला बेरीज करायची। या ठिकाणी 3 आणि 2 यांची बेरीज करायची। मग 3 या ठिकाणी आपण काय करणार आहोत मणी लावणार आहोत। 2 पुढे मोजणार आहे विद्यार्थी 1, 2 म्हणजे उत्तर आलेले 5 या ठिकाणी विद्यार्थी 5 लावणार आहे। बेरीज असेल, वजाबाकी असेल ती उदाहरणं आहेत, ती उदाहरणं आपण या साहित्याच्या द्वारे विद्यार्थ्यांना शिकू शकतो। त्यानंतर रायमिंग वर्ड्स असतील या ठिकाणी एटी लावलेला आहे, बॅट, बीएटी बॅट, सीएटी कॅट, एफएटी फॅट, एमएटी मॅट अशी रायमिंग वर्ड्स असतील। साधे शब्द असतील क, प, क, र, ख, न, ग, र साधे शब्द असतील त्या साधे शब्दांचं वाचन असेल। एबीसीडी असेल अल्फाबेट, त्यानंतर मूळाक्षर असतील क ते ची त्यांचं देखील वाचन आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो। विविध भौमितिक आकार असतील त्या भौमितिक आकारांची ओळख, त्यानंतर क्षेत्रफळ काढणे, परिमिती काढणे असे बरेचसे घटक आपण या ठिकाणी या साहित्याचा वापर आपण करून घेऊ शकतो। हे देखील एक बहुउपयोगी असं साहित्य आहे। आपली थीमच अशी आहे की साहित्य आहे परंतु त्यातून आपण विविध घटक आपण त्या ठिकाणी शिकू शकतो। आता बहुउपयोगी साहित्यामध्ये आपण जर पाहिलं की आपण या ठिकाणी किलोमीटर, हेक्टो, डेको, डेसी, सेंटी आणि मिलीमीटर असे जे धारतेची जी प्रमाण आहेत त्या प्रमाणाचा आपण या ठिकाणी वापर करू घेऊ शकतो। त्याचप्रकारे दशांश अपूर्णांकाची ओळख आणि वाचन
ते देखील या ठिकाणी घेऊ शकतो. उदाहरण आपण पाहिलं तर 6.42 असं विद्यार्थी वाचन करतात, परंतु वाचन करताना 6.42 असं वाचन केलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना सांगितलं. जर 42 वाचायचे असतील तर शेवटचं घर जे आहे ते शतांश आहे, मग त्यावेळेस 6.42 असं वाचन विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. हे आपण विद्यार्थ्यांना शिकू शकतो. तसेच या ठिकाणी आपण पाहिलं की आपण वेगवेगळ्या रंगाची या ठिकाणी प्रतिमाने लावली आहेत. पिवळा रंग जो आहे तो एककासाठी, गुलाबी रंग जो आहे दशकासाठी आणि आपला नारंगी रंग जो आहे तो शतकासाठी वापरलेला आहे. जर आपण या ठिकाणी विद्यार्थी काय करणार आहेत, एकक 1 2 3 या ठिकाणी 3 हा अंक लावतील. दशक 2 आहेत म्हणून 2च्या ठिकाणी 2 हा अंक लावतील दशकाच्या घरामध्ये, आणि शतकाच्या घरामध्ये 4 हा अंक 1 2 3 4 शतक लावतील. या ठिकाणी या ठिकाणी 1 2 3 एकक आहेत, मग एककाच्या घरात 3 हा अंक लावणार आहे. 2 दशक आहेत म्हणून दशकाच्या घरात 2 हा अंक लावणार आहे. 1 2 3 4 शतक आहेत तर 4 शतकाच्या घरामध्ये 4 हा अंक लावणार आहे. पुन्हा या ठिकाणी 2 एकक आहेत त्यामुळे 2 हा अंक लावणार आहे. त्यानंतर दशकाच्या घरात कोणताही अंक नाही किंवा कोणताही प्रतिमान नाही आहे त्यामुळे 0 हा अंक लावणार आहे, आणि शतकाच्या घरात 3 हा अंक लावणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 423 आणि 302 या संख्या तयार झाल्या. आता यातली संख्या कोणती मोठी आणि कोणती लहान, तर शतक स्थानी कोणता अंक आहे, या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 3 आहे. साहजिकच ज्या शतक 4 हा शतक मोठा आहे म्हणून या ठिकाणी संख्यांचा लहान मोठेपणा विद्यार्थी ओळखू शकतात. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजा बेरीज करायची आहे तर बेरीजसाठी आपण एककाचे जे एकक आणि एकक यांची जोडी आपण जर लावली तर या ठिकाणी विद्यार्थी काय करणार आहेत, अशा पद्धतीने हे 5 एकक झाले तर 5 लावणार आहेत. दशकाच्या घरात कोणताहीच प्रतिमान नाही आहे त्यामुळे आहे तसं 2च उत्तर राहणार आहे. त्यानंतर शतकातले जे 3 आहेत ते 3 शतकातले या ठिकाणी 3 शतक या ठिकाणी विद्यार्थी काय करणार आहे, एकत्र करणार आहे, आणि यांचं 1 2 3 4 5 6 आणि 7 हे जे आहे अशा पद्धतीने विद्यार्थी काय करणार आहे, बेरीज असेल वजाबाकी असेल ही जी प्रत्यक्ष कृती करून विद्यार्थी बेरीज वजाबाकी सोडवणार आहे. तसेच याच साहित्याचा उपयोग करून विद्यार्थी जो आहे आपण पाहिलं की चित्ररूप माहितीचे व्यवस्थापन जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला या साहित्याचा वापर करून करता येणार आहे. कसं तुम्हाला दाखवतो मी. समजून घ्यायला पण नवीन पान तर इयत्ता 5वीला आणि इयत्ता 4थीला हा घटक असतो. स्कॉलरशिपला देखील हा घटक असतो की चित्ररूप माहिती दिली असते त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ सर्वात जास्त कलिंगड कोणाकडे आहेत तर सागरकडे आहेत. सर्वात कमी कलिंगड कोणाकडे आहेत तर श्यामकडे आहेत. तर रवींद्रकडे सागरपेक्षा किती कलिंगड कमी आहेत, किंवा श्यामकडे रवींद्रपेक्षा किती कलिंगड कमी आहेत, किंवा रवींद्रकडे श्यामपेक्षा किती कलिंगड जास्त आहेत. असे विविध प्रश्न याच्यावर आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो. आता नावं आपण जर या ठिकाणी शेतकरी चित्र लावली आणि त्या साईडला पिकाचं चित्र लावलं तर त्याच्यावर आधारित पण भरपूर अशी उदाहरणं आपल्याला याच साहित्याद्वारे आपण विद्यार्थ्यांना घेऊ शकतो. अशा प्रकारे हे साहित्य आहे. जनरलच एक तर 100 नंबर NBAचा पाढा आहे. हे कसं काय